नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमीला झोप येत नसते म्हणून ती उठते आणि तिने क्षितिजाचं जे कपाट तिच्यासाठी पूर्ण खाली ठेवलेलं असतं त्या कपाटात तिने क्षितिजाची गादी आणि उशी छोटीशी ठेवलेली असते. म्हणूनच आता क्षितिजाची ती गादी ती कपाटातून हळूच आवाज न करता काढते आणि मग ती आकाश आणि भूमीच्या अगदी ती मध्ये ठेवते. म्हणजेच ती स्वतःच्या बाजूला तिची ती गादी ठेवून देते. आणि नंतर मग आता आकाश ते सगळं झोपेतच असतो म्हणून भूमी अगदी अलगदपणे करत असते त्याला न उठू देण्यासाठी. तेवढ्यातच आता आकाशला जाग येते आणि तो म्हणतो की भूमी, अगं काय करतेस तू हे एवढ्या रात्री? आणि तो घड्याळ बघतो तर खूप रात्र झालेली असते. मग भूमी म्हणते की अरे आकाश, मी हे सगळं अगदी सावकाश करत होते तुला आवाज न होऊ देता, परंतु तरीही तुला जाग आली. तेव्हा भूमी हसायला लागते आणि आकाश म्हणतो की अगं हो भूमी, मी लक्ष ठेवतो आहे, म्हणजे माझी नजर कशी हटेल तुझं काय चाललं आहे याच्यावरून. मग मला सांग की नक्की काय होतं आहे तुझं, तू हे सगळं काय करतेस? तेव्हा मग भूमी म्हणते की अरे आकाश, ॲक्च्युली काय झालं ना, मला रात्री झोपच येत नव्हती आणि असं कसं कधीतरी क्षितिजा आपल्याजवळ येणारच आहे ना, की आपण कोर्टातली केस जिंकली की क्षितिजा बाळ आपल्याजवळ येणार. म्हणूनच आता सवय करून घेत होते की क्षितिजा ही आपल्या दोघांच्याही मध्ये झोपेल ना, म्हणूनच मग तिची गादी मी इथे ठेवत होते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, अगं हे सगळं करण्याची काय गरज होती? तो झोपायचं होतंस ना, इतकी रात्र झाली होती, पण या सगळ्या गोष्टीत तू कशाला जागरण करतेस? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे जागरण म्हणजे काय, तसंही आता आपल्याला सवय करून घ्यायलाच हवी ना. आणि तुला माहिती आहे का, असं म्हणतात की ज्या बाळांचा जन्म रात्रीचा होतो ना, ती बाळांना रात्रभर जागरण करतात आणि दिवसा छान मस्त झोपा काढतात. आणि आपल्या बाईसाहेबांचं काय, त्यांचा जन्म पण रात्रीचा आहे म्हटल्यावर त्या पण असंच करणार ना, आपल्याला रात्रीचं जागरण करवणारच त्या. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही हा भूमी, मला काही असं वाटत वगैरे नाही आहे, कारण ना क्षितिजा ना ती माझ्यावर गेली असणार. मी कसा तुला कोणताही प्रकारचा त्रास देतो का? मग ती तरी कशाला देईल, ती पण नाही देणार त्रास, ती पण शहाणीच असेल माझ्यासारखी. तेव्हा मग भूमी आता अगदी डोळे वटारून रागाने आकाशकडे बघत असते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं डोळे वटारून रागाने कशाला बघतेस तू माझ्याकडे? बघच तू, क्षितिजा ही माझ्यासारखीच आहे आणि जेव्हा क्षितिजा आपल्या घरी येईल ना, तेव्हा सगळेजण असंच बोलतील ग की आकाशवर अगदी गेली क्षितिजा. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, सगळेजण असं बोलणारच नाहीत, तूच बघ. सगळेजण असंच बोलतील की माझ्यावरच क्षितिजा गेली आहे, तिच्या आईवरच गेली आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, मग आपण एक काम करूया, तसंही तू म्हणायचीस ना की क्षितिजा माझ्यावर गेली आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, मला दिसायला ती तुझ्यासारखी हवी आहे, पण मात्र गुण बघ तिला माझ्यातलेच असतील, तू बघ. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे, मग माझ्यासारखीच दिसेल ना ती. तेव्हा भूमी म्हणते की मला तुझ्यासारखी नको. तेव्हा मग आकाश म्हणतो की अच्छा, म्हणजे फक्त डोळे माझ्यासारखे हवेत, बरोबर ना, म्हणजे डोळे. तेव्हा भूमी म्हणते की डोळे? तेव्हा आकाश म्हणतो की हो हो, बस बस, लहानपणापासून ना मी माझ्या डोळ्यांचं कौतुकच करत आलेलो आहे, त्यामुळे आता आणखीनच तुझ्याकडून माझ्या डोळ्यांचं कौतुक नको बरं का. तेव्हा मग असं म्हटल्यावर भूमी हसायला लागते आणि मग आकाशला ती म्हणते की आकाश, म्हणजे सगळेजण तुझ्या डोळ्यांचं कौतुक करतात हे तर तोंडाने तू आता कबूल केलेस आणि तूच तर स्वतःच्या तोंडाने तुझ्या डोळ्यांचं कौतुक करतोयस, मी तर काही बोललेच नाही. असं म्हणून दोघं आता पुन्हा हसायला लागतात. आणि त्यानंतर मग भूमी म्हणते की कसंही असू दे, परंतु क्षितिजा मला खरंच तुझ्यासारखी हवी आहे दिसायला, बाकी माझ्यावरती स्वभावाला गेली तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. असं दोघांचे आता तिथे बोलणं सुरू असतं. तर मग भूमी म्हणायला लागते की क्षितिजा येणार आहे या कल्पनेनेच आपल्याला किती आनंद झाला आहे ना, मग जेव्हा क्षितिजा येईल तेव्हा किती आनंद होईल ना आपल्याला. असं म्हणून ते दोघंही आनंदाने एकमेकांकडे बघत असतात. नंतर मग भूमी म्हणते की खरंच क्षितिजा ही आपल्या दोघांच्या मध्येच असणार आहे, कधीही काही झालं तरी अशाच प्रकारे ती आपल्याजवळ असेल. आणि मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, चल मग झोप आता लवकर, उशीर झाला आहे ना. असं म्हणून तो तिला झोपायला सांगतो आणि आकाश आणि भूमी दोघंही झोपतात. आणि क्षितिजाची जी गादी असते त्याच्याकडेच ते बघत दोघंजण राहिलेले असतात, कारण भूमीलाही क्षितिजाची खूप आठवण येत असते. आणि आकाश आणि भूमी हे दोघंजणी क्षितिजाची जी गादी असते त्या गादीवर दोघं एकमेकांचा हात घेऊन झोपी जात असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भररात्री नर्स आणि तिचा नवरा हे दोघंजणी हळूहळू आकाशच्या गेटजवळ येत असतात. तेव्हा दोघांनीही त्यांचे चेहरे बांधलेले असतात. नर्सचा नवरा म्हणतो की तू एक काम कर, तू तिथे झाडाच्या मागे लप, पुढे येऊ नकोस. तेव्हा तो रुमाल बांधतच समोर येतो आणि वॉचमनला म्हणतो की एक मिनिट. तेव्हा वॉचमन म्हणतो की काय रे, कोण आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की माझं जरा एक काम होतं महत्त्वाचं. तेव्हा मग तो म्हणतो की मग असा रुमाल वगैरे बांधून कशाला आला आहेस तू? तेव्हा तो सांगतो की माझं जरा आकाश जरांजवळ काम होतं, मी ओळखतो ना त्यांना,
तेव्हा मग तो वॉचमन त्याच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की मग तू तोंड का बांधलंयस, तोंड उघड आधी. तेव्हा मग तो रुमाल बाजूला करतो आणि तिथून प्रीती नर्स हे सगळं बघत असते लपून छपून. तेव्हा आकाश सरांशी मला महत्त्वाचं बोलायचं आहे. मग वॉचमन म्हणतो की तू जर त्यांना ओळखतोसच ना, मग त्यांना कॉल करायचा होतास ना, कॉल का नाही केलास. तेव्हा तो सांगतो की अहो मी भूमी मॅडमला कॉल केला होता, परंतु त्या माझा कॉल रिसीव्हच करत नाही आहेत, म्हणूनच मी डायरेक्ट इथे त्यांना भेटायला आलो आहे. काय ना, मला त्यांच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे आणि बाळाच्या संदर्भात बोलायचं आहे, असं तो सांगत असतो. आणि त्याच वेळेला आता भूमी आणि आकाश हे दोघं जणांचा डोळा लागणारच असतो. तेवढ्यातच आता डोळा लागत असतानाच भूमीला उचक्या यायला सुरुवात होते आणि जोरजोरात उचक्या घेत ती तिथेच उठते. आकाश म्हणतो की अगं भूमी, काय झालं तुला. तेव्हा भूमी म्हणते की अरे मला ना अचानक उचक्या यायला लागल्यात, काहीच कळत नाही आहे. आकाश म्हणतो की एवढ्या रात्री कोण आठवण काढत असेल तुझी. तेव्हा भूमी म्हणते की मला वाटतं ना की क्षितिजा बाळाच माझी आठवण काढत असेल, तिला माझी आठवण येत असेल. तेव्हा आकाश म्हणतो की हो ना, तुलाच तुझी आठवण येत असेल, तू आई आहेस ना तिची, आणि त्या बिचारीला सांगताही येत नाही आहे ना, म्हणून हे सगळं असं झालं असेल. तेव्हा भूमी म्हणते की हो, तीच आठवण काढत असेल, एवढ्या रात्री उठली वगैरे असेल, मग आठवण येत असेल तिला. मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, खूप उचकी लागते तुला, थांब मी तुला पाणी देतो. असं म्हणून आता आकाश पाण्याचा ग्लास घ्यायला जाणार. तेवढ्यातच भूमी समोरून बघते तर त्या पाण्याच्या ग्लासमध्ये पाणीच नसतं. आकाश म्हणतो की भूमी थांब, मी जरा पाणी घेऊन येतो. तेव्हा मग भूमी म्हणते की थांब आकाश, मी पण येते तुझ्याबरोबर खाली. मी जरा देवी आईसमोर साकडं घालते की क्षितिजाला अशी आठवण येत असेल, ती रात्रीची जर रडत असेल तर तुझ्या कृपेने तिला शांत झोप लागू दे, अशी विनवणी करते मी तिच्याकडे, चल. असं म्हणून आता आकाश आणि भूमी दोघंजणही खाली उतरत असतात. त्यावेळेला आता नर्स आणि तिचा नवरा दोघंही याच्याकडे वाट पाहत असतात की कधी आकाशला बोलवलं जाते. मग इथे आकाशला फोन लावत असताना ते वॉचमॅनच्या फ्लॅशबॅकमध्ये एक गोष्ट लक्षात येते की रागिनीने त्याला सांगितलेलं असतं की हे बघ, एक काम करायचं आहे तुला, इथे जर कोणीही अनोळखी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला व्यवस्थित विचारपूस करायची, आणि हो, ती व्यक्ती जर म्हणेल की मला आकाश मॅडम किंवा भूमी मॅडमशी बोलायचं तर त्यांच्याशी थेट संपर्क साधू द्यायचा नाही. आताच बघितलं ना की भूमीच्या जीवाला धोका होता, इथे खोटा बॉम्ब ठेवण्यात आला. काय माहिती उद्या जाऊन आकाश आणि भूमीच्या जीवाला थेट धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून आपल्याला सावधगिरी बाळगली पाहिजे. तू इथे गेटवरती असतोस, प्रत्येक वेळेला लक्षात ठेव, अपडेट देत राहा, आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत आहेत ना त्या तू मला कळवत जा. कोणीही येऊ दे इथे गेटवर, सांगू दे की मला आकाशला किंवा भूमीला भेटायचं आहे, तर तू त्यांना न कळवता थेट मला कॉल करायचास आणि मला सांगायचंस की तुला त्यांना भेटायचं आहे म्हणून. मग पुढची गोष्ट काय करायची ती मी बघते, कारण आकाश आणि भूमी इथे राहिले पाहिजेत रे, ते आपले पोशिंदे आहेत, तेच जर नाही राहिले तर मग काय आहे ना आपलं, ठीक आहे. असं म्हणून ती त्याला समजावते. वॉचमनच्या आता लक्षात येतं की या माणसाला आकाशला फोनला लावून देता रागिनी मॅडमच्या कानावर सगळं घातलं पाहिजे, म्हणून आता तो रागिनी मॅडमला कॉल लावत असतो. आता रागिनी फोनचा आवाज ऐकून उठते आणि म्हणते की एवढ्या रात्री आता कोण तडमडलं आहे मध्येच. तेव्हा वॉचमनला फोन उचलून ती म्हणते की बोल रे, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की हॅलो आकाश सर, तुम्हाला भेटायला कोणतरी आलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की अरे झोपेत आहेस का तू. आकाश नाही, तू रागिनीला कॉल लावला आहेस. तेव्हा तो म्हणतो की हो हॅलो आकाश सर, तुम्ही मला सांगितलं होतं ना की कोणी भेटायला आलं तर सांगा म्हणून. मग रागिनीच्या लक्षात येतं की वॉचमनला कोणीतरी सांगायला आहे म्हणून त्याने मला सांगतोय. म्हणून आता रागिनी ठरवते की ठीक आहे, आत्ता मला गेलंच पाहिजे, आणि तुमच्याशी बाळाबद्दल काहीतरी बोलायचं आहे असं म्हणतायत. म्हटल्यावर रागिनीचा संशय खरा ठरतो. रागिनी विचार करते की याचा अर्थ तो नर्स आणि तिचा नवराच आलेत वाटतं सांगण्यासाठी. आता इतक्या रात्रीचे आलेत, एवढी हिंमत झाली त्यांची इतक्या रात्री आमच्या गेटवरती येऊन ह्या सगळ्या गोष्टी करायला. ठीक आहे, आता मात्र चांगलेच तावडीत सापडले आहेत, मी त्यांना आता सोडणार नाही, त्यांचा कायमचा बंदोबस्त हा करायलाच हवा. असं रागिनी ही रागानेच तिच्या त्या कपाटातली पिस्तूल काढते फडक्यातली, आणि मग ती पिस्तूल काढून ती म्हणते की बस, आज यांचा काही करून सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे, त्याशिवाय माझ्या डोक्यावरची ही टांगती तलवार बाजूला होणार नाही. म्हणून आता रागिनी ही घाई गडबडीने निघालेली असते. आकाश आणि भूमी गप्पा मारत वर जातात. भूमी म्हणते की बघितलं, आकाश देवीला साकडं घातलं आणि माझी उचकी थांबली, म्हणजे तीच माझी आठवण काढत असेल. त्यावेळेला इथे रागिनी घाई गडबडीमध्ये दरवाजाच्या बाहेर पडते आणि थोडासा आवाज होतो, म्हणून भूमी जर रूममध्ये जातानाच दरवाजाजवळ लक्ष जातं. भूमी म्हणते आकाश, अरे कोणीतरी दरवाजाच्या बाहेर पडलं, बहुतेक आत्या होत्या त्या. मग त्यावर आकाश म्हणतो की अगं आत्या एवढ्या रात्रीची. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ ना आकाश, दरवाजा मला जरासा उघडा दिसतोय. तेव्हा आकाश म्हणतो की हो चल आपण पाहूया काय झालंय नेमकं. म्हणून आकाश आणि भूमी दोघंजणही खाली उतरत असतात. रागिनी मात्र घाईघाईत पुढे चाललेली असते. तेव्हा आता रागिनी विचार करते की नाही, आज या लोकांना मी संपवणारच.
तेवढ्यातच इथे आता आकाश आणि भूमी दोघंजणही मागून आत्या असा जोरात आवाज देतात. त्याच वेळेला रागिनी तिथेच थांबते आणि म्हणते की झालं, हे दोघंही अगदी ऐन वेळेला कसे काय आले? आत्या थांब तिथेच, असं म्हणून तो तिला थांबायला सांगतो. आणि मग भूमी आणि आकाश दोघंजणी एकमेकांकडे बघतच राहतात. आणि त्याच वेळेला आता भूमी ही पटापट खाली उतरत जाते आणि म्हणते की आत्या एवढ्या रात्रीच्या तिथे काय करतायत? तेव्हा रागिनी ही पटकन समोर जी झाडाची कुंडी असते त्या कुंडीमध्ये लांबूनच पटकन पिस्तूल फेकून देते भिरकटावून. कारण जर आकाश आणि भूमीने पिस्तूल हातात पाहिली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच आता ती पटकन तिकडे ती लपवून टाकते. आणि रात्रीचं कोण आहे तिकडे असं विचारत भूमी येत असते. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे आकाश, काय झालं ना, मी जरा फेऱ्या मारत होती रे, इथे झोप लागत नव्हती म्हणून म्हटलं वॉचमॅनशी गप्पा माराव्यात. तेव्हा मग आकाश हे म्हणतो की कोणीतरी नक्कीच तिथे होतं, भूमीला कोणीतरी तिथून जाताना दिसत असतं. त्यावेळेला आकाश आणि भूमी येतात आणि वॉचमॅनला विचारतात की कोण होतं का तिकडे बाहेर? तेव्हा मात्र रागिनी त्याला खुणावते की कोणीही नाही असं सांग सरळ. तेव्हा वॉचमन सांगतो की नाही मॅडम, मी इथे मगासपासून जागाच आहे, कोणी नाही आहे इकडे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, काही नाही, तुला भास झाला असेल आणि आत्या तूही चल लवकर झोपायला. आकाश आणि भूमी दोघेही झोपायला जातात. आणि मग निघून गेल्यानंतर रागिनी वॉचमनला म्हणत असते की बरं काम केलंस, त्यांना सांगितलं नाहीस ते. आणि मग तू त्यांना आता जर सांगितलं असतंस ना तर मग त्यांना रात्री उगाचच झोपच लागली नसती आणि विचार करत बसले असते बिचारे. तेव्हा मग वॉचमन म्हणतो की हो ना मॅडम, तुम्ही मला जेव्हा इशारा केलात ना तेव्हाच मी समजलो की काहीच सांगायला नको, नाही तर उगीच कशाला प्रॉब्लेम ना. तेव्हा मग त्यावर रागिनी म्हणते की हे बघ, आत्ता जसं काम केलं ना तसंच करत राहा. जर कोणीही अनोळखी व्यक्ती ही इथे गेटवर वगैरे आली तर तिला आतमध्ये न घेता अगोदर मला सांग, मला कळव, त्यांना आकाश आणि भूमीपर्यंत पोहोचूच देऊ नकोस. आले लक्षात? कारण दोघांचाही जीव धोक्यात असू शकतो. तेव्हा वॉचमन हो मॅडम, मी लक्ष ठेवतो, असं म्हणून आता त्या वॉचमनला जरा ती बाहेर पाठवते की बघ आजूबाजूला कोणी आहे का. आणि मग रागिनी ही पुढे येते आणि त्या कुंडीत लपवलेलं पिस्तूल बाहेर काढते आणि म्हणते की शिट, थोडक्यासाठी चुकले. नेमकेच हे आकाश आणि भूमी हे मध्येच तडमडले, नाहीतर आज त्या नर्सला आणि तिच्या नवऱ्याला कायमचा बंदोबस्त करून टाकला असता मी, कायमचं संपवलं असतं मी त्यांना. एवढी हिंमत झाली आहे त्यांची की माझ्या दारापर्यंत येऊन पोहोचलेत. नाही, त्यांचा काहीतरी लवकरात लवकर बंदोबस्त केलाच पाहिजे, नाहीतर हे दोघंजणही आकाश आणि भूमीला सत्य सांगण्यावाचून मागे हटणार नाहीत. यांचा काहीतरी बंदोबस्त मला केलाच पाहिजे, असं ती आता रागातच स्वतःशी म्हणत असते आणि ती खूप चिडलेली असते. नंतर आता रागिनी ही त्या दिशेने चालत असताना गपचूपच बंदूक मागे लपवते आणि चालत चालत आतमध्ये येते आणि म्हणते की नाही बस रागिनी, तुझ्या गळ्यापर्यंत अगदी आलेला आहे, काही झालं तरीही या गोष्टीचा सोक्षमोक्ष तुला लावलाच पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी ही घराबाहेर एकटीच पडलेली असते आणि ती रस्त्यावरून चालत असताना आकाश तिच्याशी बोलत असतो. ती त्याला समजवते की हे बघ आकाश, नको काळजी करूस, मी जाईन ना व्यवस्थित, माझं तसं महत्त्वाचं काम आहे रे. आणि तसंही मी देवळातच चालली आहे ना, त्यामुळे देवाच्या कामाला चालली आहे ना, मला काहीच होणार नाही, तू नको काळजी करूस. अरे मनूला घेऊन आले असते, परंतु मनू आजीला घेऊन चेकअपला गेली आहे, माहिती ना, आजीची आज रेग्युलर चेकअपची डेट आहे, त्यामुळे ते दोघंही तिथे गेलेत. आणि घरात मी कोणाला नाही सांगितलं कारण तिथे कोणी नव्हतंच ना. ठीक आहे ना, मग आता तू नको काळजी करूस, मी जाते देवाच्या कामासाठी, माझं काम झालं की मी लगेच निघेन, मी इथे तिथे कुठे जाणार नाही आहे, त्यामुळे तू नको काळजी करूस. हे बघ, अजिबात टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे, मी घेईन स्वतःची काळजी, असं म्हणून आता आकाशला ती समजावते आणि नंतर म्हणते की बरं ठीक आहे, चल एक काम करूया आपण, आता मी फोन ठेवते, मी पटापट जाऊन मग तुला कॉलबॅक करते, ठीक आहे. तेव्हा मग आकाश तिला म्हणत असतो की हो, स्वतःची तू काळजी घे. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, घेईन मी स्वतःची काळजी. आणि फोन ठेवल्यानंतर ती चालत चालत आता समोरून येत असते. त्यावेळेला तिच्या लक्षात येत असतं की कोणीतरी ना तिचा पाठलाग करते. आता आकाशची वाक्य तिच्या लक्षात येतात की हे बघ भूमी, सध्या तू घराबाहेर पडणं रिस्की आहे, कारण आपल्या दरवाजात कोणीतरी खोटा बॉम्ब ठेवला, परंतु थोड्याच दिवसात खराही बॉम्ब कोणीतरी ठेवू शकतो. तुझ्या जीवाला धोका निर्माण आहे, त्यामुळे तू कुठेही बाहेर पडणार नाहीस. आता जर हे सगळं झालं तर तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून तू अजिबात बाहेर पडू नकोस, असं आकाशने तिला सांगितलेलं असतं. तेव्हा भूमी ही पटापट चालत चालत पुढे चाललेली असते. तिच्या लक्षात येत असतं की कोणीतरी माझा पाठलाग करते, परंतु या सगळ्यातून मला पटापट निसटलं पाहिजे असा ती विचार करत असते. तर रागिनीला कॉल आलेला असतो की रागिनी सिस्टर आहे जी प्रीती नर्स, ती भूमीला शोधण्याचा प्रयत्न करते, म्हणून भूमीला बघत असते. त्याच वेळेला आता या सगळ्यात
रागिनी देखील ऑफिसच्या बाहेर पडते आणि संत्याला म्हणते की खूप रिस्की आहे, त्यामुळे तू त्या नर्सला त्या भूमीपर्यंत पोहोचूच देऊ नको, लवकरात लवकर तिचा बंदोबस्त कर. आणि आता रागिनीला भरपूर वेळानंतर रिक्षा मिळालेली असते, त्याच्यामुळे ती वैतागत रिक्षावाल्याला पटापट चल असं सांगत असते. रागिनी सारखी सारखी ते संत्याला फोन करत असते की काही झालं तरीही त्या नर्सवर तुझं लक्ष ठेव, भूमीपर्यंत तिला अजिबात पोहोचू देऊ नकोस, म्हणून तिची घाईघाई चाललेली असते. काही झालं तरीही लवकरात लवकर या भूमीने तिला गाठता कामा नये, आणि जर तिने भूमीला गाठलं तर मात्र सगळं संपलं, ती सगळं काही सांगून मोकळी होईल. तेव्हा मग इथे भूमी ही त्या नर्सला सांगते की 1 मिनिट, मला तू सांग की तू माझा पाठलाग करतेस. भूमी तिच्या हाताला धरून तिला बाजूला करते आणि म्हणते की सांग मला आधी, तू हे सगळं काय करतेस आणि तू कोण आहेस. तेव्हा ती पटकन तिचा चेहरा बघते तर प्रीती नर्स असते. ती म्हणते की तू तू इथे काय करतेस आणि तू माझा पाठलाग कशासाठी करतेस. त्यावेळेला भूमीला आता सगळ्या गोष्टी एक एक करून आठवायला लागतात की प्रीती नर्समुळेच तिचं बाळ पळवलं गेलेलं असतं. डिलिव्हरीनंतर प्रीती नर्सच असते जिने तिच्या बाळाला पळवलेलं असतं. तेव्हा मग ती म्हणते की मॅडम, मी खरंच तुमच्या बाळाला पळवलेलं नाही आहे, मी हे सगळं नाही केलं आहे, मला तुम्हाला उलट सगळं सत्य सांगायचं आहे आणि मी त्याचा प्रयत्नही करत होते. तेव्हा ती म्हणते की मी पोलिसांना फोन लावते, थांब. मग तिला ती थांबवते आणि म्हणते की नको मॅडम, प्लीज पोलिसांना फोन नका लावू, मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचं आहे की हे सगळं मला कोणी करायला सांगितले. तसा प्रयत्न मी काल रात्रीही केला होता, मी काल रात्रीही तुमच्यापर्यंत आले होते, परंतु मला येऊ दिलं गेलं नाही. तेव्हा ती म्हणते की खोटं बोलू नकोस, मला खरं खरं काय ते सांग. आता रागिनी लपून लपून ते सगळं बघत असते. तेव्हा मग प्रीती नर्स म्हणते की मला तुमच्या बाळाला कोणीतरी पळवायला सांगितलं होतं. आणि मग भूमी म्हणते की सांग लवकर, कोणी सांगितलं होतं तुला, कोणी सांगितलं होतं बाळाला पळवायला. त्यावेळेला मग आता प्रीती नर्स काही सांगायला जाणार तेवढ्यातच तिच्या मागून पाठीमध्ये सुरा खुपसला जातो आणि ती जोरात आई ग अशी ओरडते. त्याच वेळेला इथे संत्याने तिच्या पोटात सुरा खुपसलेला असतो आणि त्याच वेळेला तो पटकन खुपसून बाजूला निघून जातो. आणि तेवढ्यातच आता इथे भूमी ही घाबरते. ती म्हणते की प्रीती, काय झालं आहे तुला. तो सुरा घेऊन तिथून निघून जातो. प्रीती ही खाली कोसळते आणि भूमी विचारते की कोण आहेस तू, परंतु संत्या देखील तिकडून पळून जातो. भूमी म्हणते की प्रीती बोल, तू जिवंत राहा, तू सांग, मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल, नको काळजी करू, तू जिवंत राहशील, सांग मला, श्वास घेत राहा. असं म्हणून भूमी आता त्या बिचारीला बोलत असते. परंतु प्रीती नर्स ही भूमीला काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिचा शेवटचा श्वास सुटतो आणि ती तिथल्या तिथे मरण पावते. तेव्हा मग भूमी म्हणते की प्रीती, तू शेवटची पुरावा आहेस माझ्याकडे, तुला कोर्टात साक्ष द्यायची आहे. प्रीती, असं करू नकोस, असं म्हणून ती तिला आता उठवत असते आणि म्हणते की उठ ना, सांग ना की कोणी सांगितलं माझ्या बाळाला पळवायला. त्याच वेळेला आता रागिनी तिथून आनंदाने हसत हसत बघत असते आणि म्हणते की घ्या भूमी, तुझा शेवटचा पुरावा पण मी आता संपवून टाकला. आता काही झालं ना तरीही तुझी मुलगी ही तुझ्यापर्यंत कधीच येणार नाही. तुझा हा जो पुरावा होता तो कायमचा आता नष्ट झालेला आहे. असं म्हणून आता प्रीती हे सगळं म्हणजेच शेवटचं सत्य हे तिच्यापर्यंतच घेऊन पुन्हा निघून गेलेली असते, म्हणजेच कायमचीच ती मरून गेलेली असते. भूमी आता खूप घाबरते, आता काय करू. तेवढ्यातच ती गायकवाडांना फोन लावायला बघते आणि म्हणते की मला गायकवाडांना हे सगळं सांगितलं पाहिजे. तेवढ्यातच आता भूमी ही घाबरत घाबरत बाजूला निघून जाते. जी शेवटची आशा होती ती पण आता नष्ट झालेली असते, कारण प्रीती नर्स ही आता मेलेली असते, म्हणून ती खूप घाबरते आणि तिथे फोनला रेंज नसते, म्हणून ती पटकन बाजूला जाते आणि बाजूला जाऊन ती फोन लावण्याचा प्रयत्न करत असते की हॅलो गायकवाड सर, इथे प्रीती नर्सचा फोन झाला आहे, प्लीज तुम्ही या. आणि ती म्हणते की जे देऊळ आहे ना, ते देवळाच्या बाजूचा जो सुनसान पट्टा आहे ना, तिथेच मी आहे, प्लीज तुम्ही लवकर या. असं म्हणून भूमी त्यांना बोलवते आणि प्रीती नर्सकडे ती यायला बघते. तर त्यावेळेला प्रीती नर्सची बॉडी तिथून गायब झालेली असते आणि ती म्हणते की कुठे गेली ही प्रीती नर्स, काय झालं नेमकं, कुठे घेऊन गेले असतील तिला. असं म्हणून भूमीच्या डोक्यात आता विचार येऊ लागतो आणि सगळं काम सफाईने अगदी रागिनीने करून टाकलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, रागिनी फोनवर बोलत असते की आज प्रीती नर्सला आपण कायमचं संपवून टाकलेलं आहे. त्याशिवाय आता या सगळ्या गोष्टींमध्ये प्रीती नर्स तर कायमची संपली, आता उद्या भूमीला आणखी एक मोठा महत्त्वाचा झटका द्यायचा आहे. तो झटका आता ऐकल्यानंतर भूमी आणि आकाश हे दोघंजणही तिथल्या तिथे थबकतील. त्यांना काय करावं ते पुढे काहीही कळणार नाही. पण उद्याचा जो धक्का असणार आहे तो अगदी महत्त्वाचा असणार आहे, कारण आज जे काही भूमीला झालं आहे ना, त्यामुळे उद्या त्याची मजाच येणार आहे. असं ती आनंदाने अगदी बोलत असते. तर इथे आकाश फोनवर बोलतो की काय तुम्ही काय बोलताय. तेव्हा भूमीला समजत नाही. भूमी ही आकाशला म्हणते की काय झालं रे.
आकाश म्हणतो की तुम्ही असं कसं करू शकता, हे असं अजिबात पॉसिबल नाही आहे ना. परंतु आकाशचं ती समोरची व्यक्ती ऐकूनच घेत नाही. भूमी म्हणते की आकाश, अरे काय झालं, तू असा घाबरल्यासारखा आणि काय झालेस बिथरल्यासारखा, कोण होतं फोनवर? तेव्हा मग तो म्हणतो की सरंजामे वकिलांच्या इथून फोन होता, त्यांनी आपली केस घेण्यास नकार दिला आहे. अगोदर त्यांनी एक्सेप्ट केलं होतं, परंतु आता मात्र त्यांनी नकार दिला आहे, आपली केस लढणार नाही असं ते म्हणत आहेत. आता ऐनवेळेला असं केल्यानंतर भूमीला मात्र धक्का बसलेला असतो. भूमी आता समोरच बोलत असते की रागिनी आत्या, मला असं वाटतंय की त्या गीतांजलीला, ॲडव्होकेट गीतांजलीला सुरुवातीला अप्रोच तुम्हीच केलं होतं ना, म्हणजे तिच्याशी तुमचं बोलणं झालं होतं असा रेकॉर्ड आहे. मग मला असं वाटतंय की हे जे काही सगळं जे काही आहे, म्हणजेच हा गीतांजलीशी तुम्ही जो काही अप्रोच केला आहे तो अमोलीसाठी केला आहे का? म्हणजे अमोली आणि तुमच्यात तसं काही बोलणं झालं होतं का? आणि गीतांजली वकील म्हणून तुम्हीच अमोलीला मिळवून दिली आहे का? असं आता भूमीने विचारल्याबरोबर रागिनीला काहीच कळत नाही. रागिनी तिथल्या तिथे गप्प बसलेली असते आणि आकाशलाही आता रागिनीवर संशय यायला लागतो, कारण भूमी जे काही बोलते त्यात नक्कीच तथ्य असेल असं त्याला वाटायला लागतं. आता भूमीला सगळं समजलेलं असतं की हे सगळं जे कोणी घडवलं आहे त्या सगळ्याच्या मागे रागिनीच जिम्मेदार आहे आणि रागिनीनेच तिचा म्हणजेच प्रीती नर्सचा खून घडवला आहे, हे सगळं आता भूमीला कळतं आहे. परंतु त्या विरोधातले सगळे पुरावे आता भूमीला शोधायचे असतात. भूमी कसं करणार आणि तिच्या विरोधात पुरावे कसे शोधणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.